थांब माझ्या लेकरा. अगदी या क्षणी तू जगाच्या पाठीवर कुठेही असशील, कितीही मोठ्या संकटात असशील, तर हा संदेश पूर्ण ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नकोस. आज तू या व्हिडिओवर चुकून आलेला नाहीस. तुला वाटत असेल की हा केवळ एक योगायोग आहे. नाही, विधाताच्या दरबारात काहीही योगायोग नसतो. आज अक्कलकोटच्या त्या परब्रह्माची स्वतःची इच्छा आहे की तू त्याचे संपूर्ण सत्य जाणून घ्यावेस. वर्ष 1856 तो काळ होता. अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात एक अशी अद्भुत घटना घडली ज्याने महाराष्ट्राचा आणि संपूर्ण विश्वाचा इतिहासच बदलून टाकला. एक अजानबाहू तेजस्वी पुरुष अक्कलकोटच्या भूमीवर प्रकट झाला. पण ते होते कोण? कुठून आले? त्यांचा भूतकाळ काय होता? जेव्हा त्यांना लोकांनी विचारले, महाराज आपले मूळ काय, तेव्हा त्यांनी ते जे उत्तर दिले ते ऐकून त्या काळातील मोठे मोठे विद्वान आणि राजे महाराजे थक्क झाले. आजच्या या महासंवादामध्ये आपण अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची ती पूर्ण आणि मूळ कथा जाणून घेणार आहोत, जी कदाचित आजपर्यंत तुम्ही कधीच ऐकली नसेल. या कथेमध्ये असे काही गुप्त लीला आणि संकेत दडलेले आहेत जे ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यातील चालू असलेले कठीण काळ, दुःखाचे कारण तुम्हाला समजेल, मनाला अथांग शांतता लाभेल. पण लक्षात ठेव, या कथेचा उत्तरार्ध असा आहे जो भक्ताच्या डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहत नाही. जर तू घाईघाईत हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडलास तर स्वामींच्या चरणी पूर्ण शरणागत होण्याची मोठी संधी तू गमावून बसशील. जर तुझा स्वामींच्या अस्तित्वावर पूर्ण विश्वास असेल तर या क्षणी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया अक्कलकोटच्या त्या परब्रह्माचा अद्भुत जीवन प्रवास. अक्कलकोटमध्ये येण्यापूर्वी स्वामी समर्थ महाराज कुठे होते हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. कथेची सुरुवात होते ते एका घनदाट रहस्यमय जंगलातून, ज्याला कर्दळी वन म्हटले जाते. हे ते कर्दळी वन आहे जिथे स्वामी समर्थांचे पूर्व अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी तब्बल 300 वर्ष कडक तपश्चर्या केली होती. तपश्चर्या करत असताना त्यांच्या सभोवताल मुंग्यांनी खूप मोठे वारूळ तयार केले होते. महाराज त्या वारुळात आत पूर्णपणे लोप पावले होते. काळ सरकत गेला आणि एक दिवस एक लाकूड तोड्या त्या जंगलात लाकडे तोडण्यासाठी आला. लाकूड तोडताना त्याची कुऱ्हाड चुकून त्या वारुळावर पडली. कुऱ्हाड लागताच त्या वारुळातील रक्ताची धार वाहू लागली. लाकूड तोड्या घाबरला. त्याने तात्काळ ते वारुळ बाजूला केले. त्या वारुळाच्या आतून एक अद्भुत अजानबाहू आणि कोट्यावधी सूर्याचे तेज अंगावर बाळगणारे योगी पुरुष बाहेर पडले. त्यांच्या मांडीवर कुऱ्हाडीचा घाव लागला होता, ज्यांची खूण स्वामींच्या अंगावर आयुष्यभर होती. त्या लाकूड तोडायला घाबरलेले पाहून महाराज अत्यंत प्रेमाने हसले आणि म्हणाले, बाळा घाबरू नकोस, आमचा प्रकट होण्याची वेळ आता आली होती, म्हणूनच तुझ्या हातून हे कार्य घडले. तेथूनच स्वामींच्या प्रकटीकरणाचा आणि भारत भ्रमणाचा प्रवास सुरू झाला. कर्दळीवनातून बाहेर पडल्यानंतर महाराजांनी संपूर्ण भारत देशाचे भ्रमण केले. ते जिथे गेले तिथे त्यांनी लोकांचे दुःख दूर केले, गरिबांना आश्रय दिला आणि अहंकारी लोकांचा माज उतरवला. या प्रवासात ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाऊ लागले. हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ या हिमालयाच्या पवित्र भूमीत त्यांना अक्कलकोट महाराज म्हणून ओळखण्यापूर्वी अनेक वर्ष ते चंचल भारती किंवा दिगंबर स्वामी म्हणून वावरले आहेत. ते कधी मुसलमानांच्या पीरबाबांच्या रूपात दिसायचे तर कधी ख्रिश्चन बांधवांना त्यांच्या ईश्वराच्या रूपात दिसायचे. महाराजांसाठी कोणताही धर्म, कोणतीही जात किंवा कोणतीही गोष्ट लहान नव्हती. त्यांच्यासाठी संपूर्ण सृष्टी हीच त्यांची माऊली होती. हिमालयामधून फिरत असताना नेपाळ, तिबेट आणि तिथून थेट दक्षिणेकडे आले. जगन्नाथपुरी, रामेश्वरम, कोल्हापूर, मंगळवेढा अशा अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांना त्यांना पावन केले. मंगळवेढ्यामध्ये ते अनेक वर्ष राहिले, जिथे त्यांना मंगळवेढ्याचे स्वामी म्हटले जायचे. तिथून पुढे सोलापूर आणि शेवटी विधात्याने ठरवलेल्या त्या ऐतिहासिक दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामींनी अक्कलकोटच्या भूमीत आपले पहिले पाऊल ठेवले. वर्ष 1856 मध्ये अक्कलकोट गावच्या वेशीवर एक अजब माणूस चालत होता. अंगावर दिगंबर अवस्था, डोळ्यात अथांग करुणा आणि चेहऱ्यावर बाळबोध हास्य. हा माणूस थेट अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात जाऊन बसला. सुरुवातीला अक्कलकोटच्या लोकांना वाटले की हा कोणीतरी वेडा आणि विक्षिप्त फकीर आहे. मुले त्यांच्यावर दगड मारायची, लोक त्यांची चेष्टा करायचे, पण महाराज मात्र शांतपणे असायचे. एकदा अक्कलकोटचे राजे मालोजी राजे भोसले यांचे लक्ष त्या अद्भुत पुरुषाकडे गेले. महाराजांचे तेज पाहून राजांना समजले नाही की हा कोणी सामान्य माणूस नाही, तर हा साक्षात ईश्वराचा अंश आहे. राजे मालोजी राजे यांनी अत्यंत आदराने महाराजांना राजवाड्यात येण्याची विनंती केली, पण स्वामींनी महालाचा थेट नाकारला. ते अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली स्थायिक झाले. तिथून पुढे तब्बल 22 वर्षे स्वामींनी अक्कलकोटला आपले वास्तव्याचे पवित्र केले आणि हेच अक्कलकोट संपूर्ण जगासाठी भक्तीचे आणि चमत्काराचे महाकेंद्र बनले. स्वामी अक्कलकोटमध्ये आल्यानंतर त्यांचे सर्वात लाडके भक्त बनले चोळप्पा. चोळप्पा अत्यंत गरीब ब्राह्मण होते. घरात खाण्याची भ्रांत होती, पण त्यांच्या मनात स्वामींबद्दल अथांग श्रद्धा होती. त्यांनी स्वामींना आपल्या छोट्याशा घरात आश्रय दिला. लोकांनी चोळप्पाला खूप नावे ठेवली.
या वेड्या फकीराला घरात घेऊन स्वतःचे वाटोळे करून घेऊ नकोस चोळप्पा. पण चोळप्पाने कोणाचेही ऐकले नाही. एकदा चोळप्पाच्या घरात अन्नधान्य संपले होते. स्वामींनी चोळप्पाच्या पत्नीला सांगितले, भंडारा शिजव, आज खूप पाहुणे येणार आहेत. चोळप्पांची पत्नी घाबरली. घरात फक्त एकच वाटी तांदूळ होते. पण स्वामींच्या सांगण्यावरून तिने तोच तांदूळ भांड्यात टाकला आणि वरून कापड झाकला. नंतर जे काही चमत्कार घडले हे पाहून सगळेजणच घाबरले. काही वेळातच संपूर्ण अक्कलकोट गाव जेवेल इतके अन्न त्या छोट्याशा भांड्यातून बाहेर पडले. हा चमत्कार पाहून चोळप्पाचे डोळे भरून आले. स्वामींनी सिद्ध केले की जिथे खरी भक्ती असेल तिथे अन्नाची अन्नधान्याची कधीच कमी पडणार नाही. अक्कलकोटचे राजे मालोजी राजे भोसले यांना स्वामींबद्दल आदर होता. पण कुठेतरी राजेशाहीचा अहंकार त्यांच्या मनात जिवंत होता. एकदा राजेंनी स्वामींची परीक्षा घेणे ठरवले. त्यांनी राजवाड्यात एका मोठ्या सोन्याच्या थाळीत उत्तम पक्वाने सजवली आणि स्वामींना आमंत्रित केले. स्वामी राजवाड्यात आले. राजे गर्वाने म्हणाले, महाराज हे घ्या, आज राजेशाही भोजनाचा आस्वाद घ्या. स्वामींनी त्या सोन्याच्या थाळीकडे पाहिले आणि एका क्षणात ती थाळी लाथेने उडवून लावली. सर्व पक्वाने चिखलात पडली. राजे अत्यंत संतप्त झाले. स्वामींनी राजांच्या डोळ्यात डोळे घालून सांगितले, अरे मालोजी, ज्या सोन्याचा आणि अन्नाचा तुला एवढा माज आहे ना, ते अन्न गरिबांच्या रक्ताचे आहे. जोपर्यंत तुझ्या राज्यात एकही माणूस भुकेला आहे तोपर्यंत या राजेशाही अन्नाला आमची लेखी चिखलाची किंमत आहे. राजेंनी आपली चूक समजली. ते स्वामींच्या चरणी साष्टांग दंडवत घातले. स्वामींनी राजेंचा अहंकार नष्ट करून त्यांना खऱ्या अर्थाने प्रजावत्सल राजा बनवले. बाळप्पा नावाचा एक तरुण जो संसाराला कंटाळून मानसिक शांततेच्या शोधात हिंडत होता, तो फिरत फिरत अक्कलकोटमध्ये आला. स्वामींच्या दर्शनाने त्याच्या मनाला जी शांतता लाभली ती त्याला कुठेच मिळाली नव्हती. त्याने आपले संपूर्ण जीवन स्वामींच्या सेवेत समर्पित केले. बाळप्पा रोज स्वामींची सेवा करायचा, त्यांचे पाय चेपायचा, त्यांच्यासाठी पाणी आणायचा. स्वामी अनेकदा बाळप्पाला खूप मारायचे, शिव्या द्यायचे. लोकांना वाटायचे की स्वामी बाळप्पावर नाराज आहेत, पण बाळप्पा मात्र शांतपणे तो मार सहन करायचा. एक दिवस स्वामींनी बाळप्पाला जवळ बोलावले आणि आपल्या हातातील जपमाळ आणि पादुका त्याच्या स्वाधीन केल्या. स्वामी म्हणाले, बाळा, आम्ही तुझ्या भक्तीची परीक्षा घेत होतो. तू या परीक्षेत उत्तीर्ण झालास. बाळप्पा हे स्वामींचे सर्वात प्रमुख आणि लाडके शिष्य बनले, ज्यांनी पुढे स्वामी संप्रदायाचा विस्तार केला. अक्कलकोटमध्ये एक अत्यंत क्रूर आणि घमंडी माणूस होता, ज्याचे नाव होते भुजंगराव. तो गरिबांना छळायचा आणि नेहमी स्वतःची आणि स्वामींची नेहमी निंदा करायचा. तो लोकांना सांगायचा की अक्कलकोटचा स्वामी केवळ एक ढोंगी माणूस आहे, मी याला मानत नाही. एकदा भुजंगराव स्वामींच्या समोरून जात असताना स्वामींनी त्याला थांबवले आणि म्हणाले, भुजंगा, कर्माची डायरी फार मोठी असते. तू जे काही पेरले आहेस तेच तुला या जन्मात कापणी करावी लागेल. भुजंगराव हसला आणि निघून गेला. काही दिवसातच भुजंगरावला एक भयंकर आजार झाला. त्याचे संपूर्ण शरीर सडू लागले. ज्या मित्रांवर आणि संपत्तीवर त्याला माज होता त्या सर्वांनी त्याला सोडून दिले. शेवटी तो रडत चिखलात कोस लोळत स्वामींच्या वटवृक्षाखाली आला. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि आपल्या पायाचा अंगारा त्याच्या जखमेवर लावला. भुजंगराव एका क्षणात बरा झाला. स्वामींनी दाखवून दिले की ते जितके कडक आहेत तितकेच ते करुणाचे सागर आहेत. स्वामींच्या दरबारात जसे हिंदू भक्त होते तसेच अनेक मुस्लिम भक्तही होते. सोलापूरचा एक मौलवी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटमध्ये आला. त्याच्या मनात एक शंका होती, जर हा माणूस हिंदूचा देव आहे तर मी याला का मानू? तो स्वामींच्या समोर आला आणि मनातल्या मनात विचार करू लागला, जर हे साक्षात अल्लाहचे रूप असतील तर मला मक्केचे दर्शन घडवतील. स्वामींनी त्या मौलवीकडे पाहिले आणि मोठ्याने हसले. स्वामींनी त्याला आपले डोळे बंद करायला सांगितले. मौलवीने जसे डोळे बंद केले तसे त्याला अक्कलकोटमध्येच साक्षात पवित्र मक्का आणि काबाचे दर्शन झाले. त्याला दिसले की काबाच्या मध्यभागी साक्षात स्वामी समर्थ महाराज उभे आहेत. मौलवीचे डोळे उघडले. तो स्वामींच्या पायावर पडला आणि ओरडला, या अल्लाह, हे तर साक्षात परवरदिगार आहेत. स्वामींचे सिद्ध केले की ईश्वर एकच आहे, फक्त त्याची नावे वेगळी आहेत. स्वामींच्या लीलेचा विस्तार केवळ अक्कलकोट पुरताच नव्हता. मुंबईचे एक महान संत आनंदनाथ महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा स्वामींनी त्यांना पाहताच मिठी मारली. दोन महाशक्तींचे ते मिलन पाहून उपस्थित सगळेजण थक्क झाले. स्वामींनी आनंदनाथ महाराजांना सांगितले, आम्ही वटवृक्ष आहोत, तू आमची मुख्य शाखा आहेस. जा, संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगात भक्तीचा प्रसार कर. स्वामींच्या आशीर्वादाने आनंदनाथ महाराजांनी अनेक ठिकाणी स्वामी मठांची स्थापना केली आणि हजारो लोकांना सन्मार्गाला लावले. यावरून हे स्पष्ट होते की स्वामी हे केवळ एका व्यक्तीच्या रूपात नव्हे तर एका अथांग देवी ऊर्जेच्या रूपात संपूर्ण जगात वावरत होते. जे भक्त अक्कलकोटला येऊ शकत नव्हते त्यांना स्वामी वेगवेगळ्या संतांच्या माध्यमातून दर्शन देत असत. स्वामी समर्थ महाराज ज्या वटवृक्षाखाली बसायचे तो वटवृक्ष केवळ एक झाड नव्हता तर ते एक विश्वाचे ऊर्जा केंद्र बनले होते. त्या झाडाच्या सावलीत येताच
हिंस्र प्राणीही आपले वैर विसरून जायचे. एकदा एक विषारी नाग स्वामींच्या अंगावरून फिरत होता, पण स्वामी शांत बसून होते. नागाने स्वामींना दंश केला नाही, उलटा फणा काढून त्यांचे वंदन केले आणि निघून गेला. भक्त रोज त्या वटवृक्षाची प्रदक्षिणा करायचे. स्वामी तिथे बसून लोकांचे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ एका क्षणात सांगायचे. जो माणूस मनात शंका घेऊन यायचा, त्याच्या शंकेचे निरसन स्वामी न बोलता केवळ एका नजरेने करायचे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा महामंत्र स्वामींनी याच वटवृक्षाच्या सावलीत बसून जगाला दिला आणि हा मंत्र ऐकताच खचलेल्या मनाला जगण्याची नवीन ताकद मिळाली. तर तुम्हालाही भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र ऐकताच तुमच्या खचलेल्या मनाला नवीन ताकद मिळत असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं नक्की लिहा. एकदा अक्कलकोटमध्ये प्रचंड दुष्काळ पडला. विहिरी कोरड्या पडल्या. पाण्यासाठी हाहाकार माजला. गावातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरत होते. चोळप्पा आणि गावातील काही प्रतिष्ठित लोक स्वामींकडे आले आणि म्हणाले, महाराज, पाण्याविना जनता मरत आहे, काहीतरी कृपा करा. स्वामींनी गावाबाहेरील एका जुन्या कोरड्या विहिरीकडे बोट दाखवले आणि म्हणाले, तिथे जा आणि पाणी काढा. लोकांनी सांगितले, महाराज, ती विहीर गेल्या 10 वर्षापासून कोरडी आहे, तिथे एकही थेंब पाणी नाही. पण स्वामींनी रागावून सांगितले, आम्ही सांगतोय ना, जा. गावकऱ्यांनी जेव्हा त्या विहिरीचे खोदकाम सुरू केले तेव्हा अवघ्या काही फुटांवरच पाण्याचा इतका मोठा झरा लागला की संपूर्ण विहीर गोड पाण्याने भरून गेली. एवढेच नाही तर स्वामींच्या इच्छेने त्या पाण्याच्या पृष्ठभागावर काही काळ एक अद्भुत प्रकाश दिसत होता. या लीलेने सिद्ध केले की निसर्गाचे नियमही स्वामींच्या इच्छेनुसार बदलू शकतात. ब्रिटिश राजवटही तो काळ होता. अनेक पाश्चात्य डॉक्टर आणि अधिकारी स्वामींना केवळ एक जादूगार किंवा ढोंगी बाबा समजत असत. एकदा एक मुंबईचे नामांकित ब्रिटिश डॉक्टर अक्कलकोटमध्ये आले. त्यांच्या विज्ञानावर पूर्ण विश्वास होता आणि ते स्वामींचा पर्दाफाश करण्यासाठी आले होते. ते स्वामींना समोर आले आणि म्हणाले, जर तुम्ही खरेच देव आहात तर माझ्या मनात कोणती व्याधी चालू आहे ते ओळखा. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि मोठ्याने हसले. स्वामींनी डॉक्टरांच्या हाताची नाडी न पाहताच सांगितले, तुझ्या शरीरात कोणताही रोग नाही, पण तुझ्या मनाला अहंकाराचा कर्करोग झाला आहे आणि तुझ्या घरी तुझी पत्नी सध्या गंभीर आजार आहे, तिची काळजी घे. डॉक्टरांनी तात्काळ आपल्या घरी तार पाठवून चौकशी केली. तेव्हा समजले की त्याच्या पत्नीला अचानक तीव्र झटका आला होता. त्यांना स्वामींच्या चरणी लोटांगण घातले आणि कबूल केले की जिथे विज्ञानाची मर्यादा संपते तिथे स्वामींची कृपा सुरू होते. वर्ष 1878 उजडले. स्वामींचे ते वय आता खूप झाले होते. मानवी देहाच्या नियमानुसार ते वृद्ध दिसत होते. स्वामींनी आता आपले अवतार कार्य संपवण्याचे संकेत घेण्यास सुरुवात केली होती. ते अनेकदा शांत बसायचे. भक्तांकडे अथांग करुणेने पाहिजे. त्यांनी चोळप्पा, बाळप्पा आणि इतर लाडक्या शिष्यांना जवळ बोलावले आणि सांगितले, आमच्या जाण्याची वेळ आता झाली आहे, पण लक्षात ठेवा, आम्ही कुठेही नाही जात आहोत. आम्ही या वटवृक्ष, या भूमीत आणि तुमच्या हृदयात कायम जिवंत राहणार आहेत. भक्तांना स्वामींच्या या बोलण्याचा अर्थ समजला नाही. घरात आणि संपूर्ण अक्कलकोटमध्ये एक अकालनीय शांतता पसरली होती. निसर्गानेही आपले रंग बदलले होते. जणू सृष्टीलाही माहीत होते की आता तिचा मालक या देहाचा त्याग करणार आहे. तो दिवस होता चैत्रवद्य चतुर्दशी, वर्ष 1878. दुपारची वेळ होती. स्वामी समर्थ महाराज वटवृक्षाखाली शांतपणे पडले होते. त्यांच्या सभोवताल हजारो भक्त रडत उभे होते. बाळप्पा स्वामींचे पाय आपल्या अश्रूंनी धुवत होते. स्वामींनी हळूच आपले डोळे उघडले. त्यांनी सर्व भक्तांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच बाळबोध हास्य होते. त्यांनी शेवटचा महामंत्र दिला, आम्ही गेलो असं मानू नका. आम्ही कर्दळी वनात गेलो होतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अचानक महाराजांनी आपल्या प्राणांचे विसर्जन केले. संपूर्ण अक्कलकोटमध्ये हाहाकार माजला. लोक हंबरडा फोडून रडू लागले. साक्षात परब्रह्म आज या देहाच्या रूपाने अनंतात विलीन झाले होते. चोळप्पाच्या घरात स्वामींची महासमाधी बांधण्यात आली. स्वामींची समाधी घेतली म्हणजे ते संपले असे नाही. समाधीच्या दुसऱ्या दिवशी एक अद्भुत चमत्कार घडला. कोल्हापूरचा एक भक्त, ज्याला स्वामींच्या समाधीची कोणतीही माहिती नव्हती, तो अक्कलकोटच्या वेशीवर चालत येत होता. त्याला वाटेत साक्षात स्वामी समर्थ महाराज चालताना दिसले. स्वामींनी त्याला सांगितले, बाळा, मठात जा, तिथे आमची पूजा सुरू आहे. तो भक्त मठात आला आणि समाधी पाहून रडू लागला. तो म्हणाला, हे कसे काय शक्य आहे? महाराज तर मला आता वेशीवर भेटले. तेव्हा सर्व भक्तांना समजले की स्वामींचा देहवसान झाले असले तरीही त्यांचे अस्तित्व अमर आहे. आज 150 वर्षानंतरही जे भक्त स्वामींना मनातून हाक मारतात त्यांना स्वामींचा अस्तित्वाचा अनुभव येतो. अक्कलकोटची ती भूमी आज हजारो भक्तांचे दुःखाचे व्यवहार निवरण करत आहे. स्वामी समर्थांनी आपल्या संपूर्ण चरित्रातून जगाला एकच संदेश दिला, कर्म शुद्ध ठेवा आणि ईश्वरावर अथांग विश्वास ठेवा. माणसाचे दुःख हे त्याच्या कर्माचे फळ असते, पण जेव्हा तो स्वामींच्या चरणी शरणागत होतो तेव्हा स्वामी त्याच्या कर्माचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेतात. जर तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल तर लोकांनी तुमचा अपमान केला असेल
तर आजारपणाने तुम्हाला घेरले असेल तर अजिबात घाबरू नका. अक्कलकोटच्या त्या वटवृक्षाखाली बसलेला समर्थ आजही तुमच्या प्रत्येक हाकेला उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. फक्त मनात शंका ठेवू नका. तुमची श्रद्धा जितकी घट्ट असेल तितका स्वामींचा आशीर्वाद मोठा असेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका मंत्राचा रोज जप कर. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे बर्फासारखी चितळून जातील. माझ्या लाडक्या लेकरा, आजची ही अक्कलकोटच्या स्वामींची महाकथा तुझ्या मनाला बळ देण्यासाठी आणि तुझ्या आत्म्याला जागे करण्यासाठी तुझ्यापर्यंत पोहोचली आहे. आता डोळ्यातील अश्रू पुसून टाक. चेहऱ्यावर एक आनंद हसू आण आणि स्वामींवर पूर्ण भार टाकून तुझ्या कर्माला लाग. हा संदेश जर खरोखर तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा आशीर्वाद केवळ स्वतःपुरता मर्यादित ठेवू नकोस. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा जे सध्या कठीण परिस्थितीतून जात आहेत. कोणाच्या तरी अंधारमय आयुष्यात आशेचा किरण बनण्याचे माध्यम तुम्ही बना. जाता जाता पूर्ण भक्तिभावाने दोन्ही हात जोडून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून स्वामींचे असेच अमृत विचार तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहतील. संतोषी राहा, सुखी राहा.